कोल्हापूर लोकसभेची लढत जवळजवळ स्पष्ट झाली। शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्या समोर महाविकास आघाडीकडनं शाहू छत्रपती असतील हे निश्चित आहे। पण शाहू महाराज काँग्रेसकडनं लढणार की ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हा तिढा मात्र अद्यापही कायम आहे। बघूयात यावरचा पुढारी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट। छत्रपतींच्या राजघराण्यातील उमेदवार लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याने कोल्हापुरातील ही लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू छत्रपती महाराजांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू होती। शरद पवारांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी शाहू छत्रपती महाराजांच्या नावाला पसंती सुद्धा दर्शवली होती। मात्र शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार का हाच एक प्रश्न सर्वांसमोर आहे। मात्र 2 दिवसांपूर्वीच एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यावेळी त्यांनी ब्रेकिंग न्यूज लवकरच देणार असल्याचं वक्तव्य करत उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले होते। ही ब्रेकिंग न्यूज नसून जबाबदारी सुद्धा असेल असं वक्तव्य त्यांनी केलंय। ब्रेकिंग न्यूज जी आपण ऐकायचा विचार करताय तो इथनं ती ब्रेकिंग न्यूज कधीच होणार नाही। ती ब्रेकिंग न्यूज दुसऱ्या गावात नाही येणार आहे। तर तरी पण लवकरच येईल काहीतरी अशी सर्वांची इच्छा आहे, अपेक्षा आहे। आणि त्याच्या माध्यमातून ती फक्त ब्रेकिंग न्यूजवरच तिथं थांबणार नाही, ती म्हणजे खऱ्या अर्थाने एक जबाबदारी म्हणून एक गोष्ट राहणार आहे। शाहू महाराजांनी मवियातून लढण्याचे स्पष्ट संकेत दिले असताना आता महाविकास आघाडीत नवा संघर्ष सुरू झालाय। आता शाहू महाराज आपल्याच पक्षातून लढावेत यासाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे शाहू महाराजांनी काँग्रेसमधूनच लोकसभा लढवण्याबाबत आग्रही दिसतायत। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने या मतदारसंघावरती दावा केला असून या ठिकाणी आपलाच उमेदवार असावा अशी इच्छा सुद्धा व्यक्त होताना दिसते। 2 दिवसापूर्वी कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेची आढावा बैठक झाली। यावेळेला अरुण दुधवडकर यांनी हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळेल असं वक्तव्य केलंय। दोन्ही जागा या शिवसेनेच्याच आहेत। शेवटी वाटाघाटी आहेत, वरती आघाडीच्या वाटाघाटी आहेत। आता वाटाघाटीत आम्ही 18 जागा तर लढणार आहोत। त्या 18 जागेमधल्या ह्या 2 जागा आहेतच। मग शेवटी ज्या वाटाघाटीत ज्या जातील, ज्या आदरणीय उद्धवसाहेब ज्या निर्णय घेतील त्या निर्णयाला सगळे शिवसैनिक आणि सगळे आम्ही बांधील आहोत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून आता शाहू छत्रपती महाराजांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। खरं तर एकीकडं शाहू महाराजांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी सतेज पाटील प्रयत्न करताना दिसत आहेत, तर दुसरीकडं ठाकरेची शिवसेना देखील आता शाहू महाराज हे आपल्याकडूनच लढावेत अशी या ठिकाणी आग्रही मागणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडं उमेदवार जे आहेत ते शाहू छत्रपती महाराज यांना देखील अनेकांनी पसंती दिली असली तरी शाहू छत्रपती महाराज नेमकं कोणत्या पक्षाच्या चिन्हावरती या येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जागेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आता रस्सीखेच असल्याची माहिती जी आहे ती मिळते। उद्धव ठाकरेंनीही शाहू छत्रपतींना आपल्याच पक्षातून उमेदवारी मिळायला हवी अशी आग्रही भूमिका मांडलेली आहे। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून शाहू महाराज लढले नाहीत तर प्रचारालाच येणार नाही असा इशारा त्यांनी मवियाच्या नेत्यांना दिल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे हे कोल्हापूरसाठी का आग्रही आहेत ते पाहूया। 2019 लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचे 3 खासदार आहेत। कोल्हापूर, इचलकरंजी आणि मावळमधून शिवसेनेचे खासदार आहेत। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 5 जिल्ह्यांमध्ये संघटना आहे। शिवसेनेतील फुटीनंतर 3ही खासदार शिंदेंच्या शिवसेनेत आहेत। जागावाटपात इचलकरंजी मतदारसंघ राजू शेट्टींना सोडण्यात येण्याची शक्यता आहे। अशात कोल्हापूर ही काँग्रेसला दिल्यास 5 जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसेल। मावळ मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील अर्ध्या भागाचा समावेश आहे। कोल्हापूर सोडल्यास 5 जिल्ह्यांपैकी केवळ अर्धा जिल्हाच ठाकरेंकडे राहण्याची भीती आहे। पश्चिम महाराष्ट्रातील ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत। मावळ मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाला तरी शिंदेंची शिवसेना, भाजपाची ताकद आणि अजित पवार महायुतीत असल्याने ही जागा सोपी असणार नाहीये। तर मावळ मतदारसंघावरती वंचित बहुजन आघाडीनेही दावा केल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे आग्रही असल्याचं मानण्यात येत आहे। आता शाहू छत्रपती मवियातून कोणत्या पक्षाच्या चिन्हानं मैदानात उतरणार हे पाहावं लागणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा झाली नसली तरी दोन्ही उमेदवारांची तयारी सुरू असल्याचं मानण्यात येत आहे।
अशात मवियात उमेदवारीवरून ही निवडणूक प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधी चुरशीची झाल्याचं दिसतंय. चेतन सावंतसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.